1 जुलै 2000चा लॉर्ड्स कसोटी सामना. वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या सामन्यात इंग्लंडचे 8 फलंदाज अवघ्या 160 धावांवर बाद झाले होते. पराभव निश्चित वाटत असताना तत्कालीन जलदगती गोलंदाज डॉमिनिक कॉर्क यांनी कणखर फलंदाज बनत साकारलेली नाबाद 33 धावांची झुंज ही आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट इतिहासातली एक संस्मरणीय अध्याय आहे. ही खेळी क्रिकेटच्या स्कोअरबुकात अवघ्या 33 धावांची भासते, पण ती ऐतिहासिक असते. डॉमिनिक कॉर्क यांनी 1 जुलै 2000 याच दिवशी त्यांच्या इंग्लंड संघाला खडतर परिस्थितीतनं बाहेर काढत अत्यंत अशक्यप्राय भासणारा एक विजय एका आकर्षक चौकारानं साजरा केला होता. इंग्लंडला 2 गडी राखून थरारक विजय मिळवून दिला होता आणि त्याच सामन्यात त्यांनी 7 बळीही घेतले. डॉमिनिक कॉर्क हे इंग्लंडचे माजी कसोटीपटू. उजव्या हातानं पारंपरिक गोलंदाजी ही त्यांची खासियत. उत्कृष्ट आउटस्विंग तसंच चेंडू जुना झाल्यानंतरसुद्धा दोन्ही बाजूला नियंत्रित स्विंग हे त्यांच्या भात्यात होते. पराभवाच्या जबड्यातनं विजय हिसकावणारा योद्धा अशी ही त्यांची इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात ओळख. त्यांची गोलंदाजी ही अनेक बलाढ्य फलंदाजांना समजूनही न उमगलेलं कोडा होतं. गोलंदाजीसोबतच मैदानावरची लढाऊ वृत्ती आणि फलंदाजीची संधी मिळाल्यावर त्यांनी 100% देत संघासाठी केलेलं त्या संधीचं सोनं अशा अष्टपैलुत्वानं त्यांनी असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं. 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजीचं नेतृत्व करणाऱ्या कॉर्क यांनी अनेक सामन्यांमध्ये त्यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिले. 7 ऑगस्ट 1971ला इंग्लंडच्या स्टॅफर्डशायर इथल्या न्यूकॅसल अंडर लाईम इथं जन्मलेले डॉमिनिक जेराल्ड कॉर्क यांना कॉर्की या टोपण नावानं सुद्धा संबोधलं जातं. डॉमिनिक कॉर्क यांच्या कारकिर्दीची सुरुवात वादळी आणि स्वप्नवत झाली होती. 1995मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी पदार्पण केलं. लॉर्ड्सवरच खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी 43 धावात 7 बळी घेतले. तो इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. याच मालिकेतील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत त्यांनी वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन, ज्युनियर मरे आणि कार्ल लूपर यांना सलग 3 चेंडूंवर बाद करून कसोटी हॅट्रिक नोंदवली. 1957 नंतर कसोटीत हॅट्रिक घेणारे त्यावेळी ते इंग्लंडचे पहिलेच गोलंदाज ठरले. या जबरदस्त कामगिरीमुळे त्यांना 1996मध्ये प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कॉर्क मैदानावर त्यांच्या आक्रमक देहबोलीसाठी आणि निरामय म्हणजे हेल्दी स्लेजिंगसाठी ओळखले जायचे. प्रतिस्पर्धी फलंदाजाला मानसिक दबावाखाली आणण्यात ते पटाईत होते, पण त्याच फलंदाजाने चांगली फलंदाजी केली तर त्याचं जाहीर कौतुक करायलाही ते मागेपुढे पाहत नसत. डॉमिनिक कॉर्क यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही 1992 ते 2003 दरम्यानची. पण दुखापतींमुळे आणि फॉर्ममधल्या चढउतारांमुळे त्यांची कारकीर्द एक हुकमी आणि संघातल्या पक्क्या स्थानाचा मानकरी अशी कधी बहरली नाही. पाठदुखी आणि इतर दुखापतींमुळे ऐन भरात आणि सुरात असूनसुद्धा त्यांना अनेकदा संघातनं बाहेर राहावं लागलं. त्यांनी इंग्लंडसाठी 37 कसोटी सामन्यात 131 बळी मिळवले आणि 32 एकदिवस सामन्यात 41 बळी मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं बाजूला झाल्यानंतर त्यांनी काउंटी क्रिकेटमध्ये डर्बीशायर, लँकशायर, हॅम्पशायर या संघांमध्ये त्यांची छाप सोडली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 989 बळी घेतले आणि 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या, ज्यात एका नाबाद द्विशतकासह 8 शतकांचा समावेश होता. 2011मध्ये वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर डॉमिनिक कॉर्क यांनी क्रिकेट समालोचक आणि विश्लेषक म्हणून त्यांची दुसरी इनिंग सुरू केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा वाहिन्यांवर ते त्यांच्या परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांनी काही काळ क्रिकेट प्रशिक्षक म्हणून देखील काम केलं. कॉर्क यांनी डर्बीशायर संघाचं कर्णधारपद भूषवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने अतिशय लढाऊ क्रिकेट खेळलं. मात्र नंतरच्या काळात व्यवस्थापनासोबत झालेल्या काही मतभेदांमुळे त्यांनी 2003मध्ये डर्बीशायर संघ सोडला.
कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 2010मध्ये वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी हॅम्पशायर संघाला फ्रेंड्स प्रोव्हिडंट टी20 ब्लास्टचं विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यात त्यांनी घेतलेले बळी आणि दाखवलेला संयम अनुभव संघाला चॅम्पियनशिपपर्यंत घेऊन गेला. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी पूर्ण करण्याच्या अगदी जवळ म्हणजे 989 बळींपर्यंत पोहोचले होते. डर्बीशायरकडनं खेळताना त्यांनी डरहॅम संघाविरुद्ध 200 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली, जी त्यांच्या कारकिर्दीतली सर्वोच्च धावसंख्या ठरली. 1994मध्ये डर्बीशायरसाठी खेळताना त्यांनी नॉर्दम्प्टनशायरविरुद्ध 43 धावात 9 बळी घेण्याचा पराक्रम केला. 2011मध्ये वयाच्या 40व्या वर्षी हॅम्पशायर संघाकडून खेळताना त्यांनी शानदार काउंटी कारकिर्दीला आणि स्पर्धात्मक क्रिकेटला खेळाडू म्हणून पूर्णविराम दिला. 1996 साली भारत, पाकिस्तान, श्रीलंका या 3 देशात संयुक्त आयोजित विश्वचषकात इंग्लंड संघाचे बहुतांश सामने हे स्पर्धेच्या ड्रॉ अनुसार पाकिस्तानमध्ये खेळवले जात होते. ते बहुतांश साखळी सामने होते आणि ते साखळी सामने सुरू असताना डॉमिनिक कॉर्क यांनी संघ व्यवस्थापनाचे अनेक प्रोटोकॉल तोडून मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं होतं की विश्वचषकाचे सामने भारतात खेळता आले नाहीत तर आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून काहीच अर्थ नाही. पुढच्या फेऱ्यांमध्ये भारतात जाऊन खेळता यावं यासाठी नाईलाजाने मला आत्ता तरी पाकिस्तानात खेळावं लागतंय. त्यावेळी आंतरराष्ट्रीय मीडियाने तसंच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी डॉमिनिक कॉर्क यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्या स्पर्धेत डॉमिनिक कॉर्क हे केवळ 4च सामने खेळू शकले. उपउपांत्य फेरीतल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं, हे वास्तव. पण त्याच विश्वचषकात एका पारंपरिक ब्रिटिश क्रिकेटपटूचं भारतीय क्रिकेटवरचं प्रेम अधोरेखित करून जाणारं ठरलं, हेही खरं. एका काउंटी संघ व्यवस्थापनाशी पटलं नाही म्हणून स्वतःच्या खिशातले पैसे भरून त्या संघाला जाहीर सोडचिठ्ठी देणारे केविन पीटरसन आणि ॲलिस्टर कुक यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं सांगून नंतर पीटरसनची पत्नी जेसिका टेलरचं जाहीर शत्रुत्व ओढवून घेणारे ऑस्ट्रेलियन ब्रॅड हॉजचं चेंडू सीमारेषेबाहेर झेलूनही आनंद साजरा करण्याची वृत्ती जाहीर अखिलाडू आणि फसवी ऑस्ट्रेलियन ब्रॅड हॉज अशी वृत्ती असं म्हणणारे पाकिस्तानच्या माजी खेळाडू मुश्ताक अहमदने समालोचनादरम्यान वैयक्तिक खोटी टीका टिप्पणी करून देखील अवहेलना सहन करत प्रोफेशनल समालोचन केलेले डॉमिनिक कॉर्क हे गोलंदाजीत वेगाच्या बाबतीत एक्सप्रेस आणि एकंदर एक्सप्रेसिव्ह म्हणून 1 जुलै 2000 पासूनच्या प्रत्येक 1 जुलै रोजी कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांना खास आठवत राहतात.